हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हणलं होते की कल्याणीचं काल लास्ट डे होता, पण तो आज लास्ट डे नाही आहे गाईज. ती वापस थांबली आहे संडेपर्यंत, म्हणजे तिला इच्छाच होत नाही वापस जायची. आणि आता आवरले सगळं मम्मीचं काम ते आणि माझं पण. आणि आता चल असं जस्ट म्हणलं की थोडंसं शूट करू काहीतरी, कारण आज मम्मी आणि मावशीचा प्लॅन आहे साडी घ्यायला त्याचा दिवाळीसाठी. तर मी जे पुढच्या आता जे क्लिप्स असतील ते तुम्हाला दाखवायला, त्याच्यामध्ये जेवढं शूट करेल तेवढं. आणि आता कल्याणी बॅक मी तुला अभ्यास करताना दाखवणार होते ग. आणि आता कल्याणी पण सकाळपासून अभ्यास करत बसली, कारण त्याच्या पण एक्झाम चालतात आणि जिनी पण, कारण दोघीच्या आता सुट्ट्या संपत आल्यात, पण माझ्या नाही, माझ्या 5 तारखेपर्यंत आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो त्या काय करतात. आणि आता दिवसभर तर काही जास्त काही प्लॅन नाही आहे. आता मी आंघोळ ते केलेली, थोडंसं घर आवरलं आणि मी माझी फेवरेट सिरियल बघत बसलेले. मग मला लक्षात आलं की ब्लॉगसाठी काही शूट नाही केलेलं, मग थोडंसं आता शूट करते पार्ट. आणि आता जो नेक्स्ट करेल तो डायरेक्ट मी जेव्हा शॉपिंगला जाऊ मम्मी मी तेव्हा करेल. आणि ॲज युजल कल्याणी अभ्यास करता करता तिला भूक लागली, भूक कर खात बसलेली. तुम्हाला मी दाखवते जिने काय करते. तर मी वापस ती क्लिप बघितली मी जे आता शूट केली, त्याच्यात कळलं की मला माझे केस खूपच जास्तच घाण दिसतात, म्हणजे पूर्ण असे फ्रीझी होऊन गेलेत, कारण त्याला काही आता नरिशमेंट तशी राहिली नाही आहे. काळजी करावी लागणार आहे थोडीशी. खूपच असे ड्राय झाल्यासारखं वाटतात. पाहू, हे बघा आमच्या घरचं गुन्हे बाळ. ॲज युजल सुट्ट्यांमध्ये पण जिनीचा अभ्यास संपत नाही. हा रोज अभ्यास करतो लेकरू माझं. गुडी गुडी बरं वाटतं आज. आणि हिची तब्येत आता जरा बरी झाली आहे. आज ही बसली अभ्यासाला खूप दिवसांनी, 2 दिवसाचा गॅप घेऊन चक्क. बाय, कंटिन्यू. गाईज, हे पोरगी अभ्यास करता करता फोन बघायला लागली, कारण तिचा सगळा अभ्यास फोनमध्ये असं ती म्हणते. आणि वापस आता व्हिडिओ ऑन झाला तर वापस अभ्यास करायला लागली, पण जिनी कंटिन्यू अभ्यास करते. आणि हिने कालपासून खूप साऱ्या जास्त नोट्स काढलेल्या आहेत, म्हणजे ही खरडतच करते नुसतं. एका साईडला तिचा व्हिडिओ ऑन असतो. आणि हा मी सांगत होते, ही पोरगी नोट्स पण काढते सायमल्टेनियसलीच्या फोनवरती, व्हिडिओ पण चालू असतो आणि साईडला नोट्स पण. आणि कसं करते भाई, दोन्ही म्हणजे असं बोर पण नाही होत नोट्स काढताना. भारी आहे. आणि तिने कालपासून खूप जास्तच काढलेलं तसं वाटतं. तिच्या एक्झाम्स आल्या त्याच्यामुळे ती आता जरा अभ्यासाला लागले. इतके दिवस आमची दिवाळी संपली नव्हती, फटाके वाजवणे हे खाणं पिणं कंटिन्यू मोबाईलवरच असते, कारण पुस्तकच मोबाईलमध्ये आहेत ना. असं होतं एका टाइमात असं होते मला की ब्लर व्हायले. तेच तर झालं. मी तुला बुक्स घेऊन देऊ का? दे 10,000 रुपये. इतना पैसा नाही है. मला जाताना तू पैसे देणार आहेस? कसले? मी आज थांबले 2 दिवस. अरे काय रे, हॉटेलमध्ये थांबली का तू? मला थोडी काय भेटणार तू थांबल्या. अजीब डील आहे, म्हणजे तुझं भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? Later that same evening. झाला, सॉरी लाईट झाला आहे चहाचा टाईम. आणि आज चक्क नाही, कल्याणी खूपदा चहा करते. आणि आज करणार आहे कल्याणी चहा. आणि झिरी सरांना चालूच आहे केव्हाचं. काय झालं तुला? इकडे काय झालं सांग तर. काय झालं तसं काही नाही आहे, पण तरी पण. A few moments later. झालं ग, इलायची टाकली तिने चहामध्ये. वा, अगं मसाला दूध आहे का ते? मसाला दूध करते का तू कोजागिरीचं? जिन्या, हाय 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 हाय. चहा इन मेकिंग. आणि ह्या मॅडमचं जागाच वेळी किचन ओटा बसते डायरेक्ट. कुठे आहे मम्मीचा फोन? मम्मा फोन कुठे तुझा? अरे भाई आधी सांग ना मग. काय सोन्या? मी सोन्या मी तुला गाईज, नो मारामारी, नो मारामारी. ग बस. सर काही पण पकड धर. बसा गाईज, भांडण नाही करू. जिनी आणि कल्याणी भांडणं करायलात.
तुझ्या 2 पोरी भांडणं करायला किचन मध्ये येऊन. मम्मी झाडू घेऊन आली आहे. मम्मी A few moments later. कल्याणी थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे तुला. अगं लाजलीस का तू? अबे ते मारून चालले तुला. ओ माय गॉड, फुल फॉर्म मध्ये मम्मी वापस आली यांची लढाई. वा वा अगं तू रडते घरात. Meanwhile. ते पूर्ण पंक्तीला चहा बनणे आधी एवढं लाईन कप्पा का लावलं ते. कल्याणी त्यात हवा नाही पाहिजे, मला दूध पाहिजे तुम्ही तोडतली प्लीजच. उबाळे होऊ दे. A few moments later. आणि काहीच नाही. कलू इकडे गाईच तू पण येतो. तुझं पिंक शर्ट सरू मॅच होतो आपण. तुला नेहमी घालतो ना का करायचं असं व्हिडिओ चालू करायचं म्हणजे असं एकदम तू तुला वाटतं ते स्वॅग वाटतं पण ते नाही वाटत ऍक्च्युअल मध्ये. नॉनचलांट. काय NONCHALANT नॉनचलांट. मला माहित नाही त्याचं प्रोनाउन्सिएशन. मला पण माहितीच नाही तू बोलत काय. अरे कहना क्या चाहते हो? टेस्टिंग गाईस, टेस्टिंग चहाची टेस्टिंग. आता पातेल्याने पिती का तोंड लावून. 1,000 years later. ही पोरगी 1 तास झालं चहा करतीये. 1 तास झालं पण खूप वेळ झालाय. असं वाटतं बासुंदी करते चहाने. आणि ही तिचा सेकंड पत्तीचा पुढा का किती पत्ती टाकते तू. आता जी आली आहे जी की जरा तापलेली आहे कारण ह्या दोघींनी भांडणं केलेत जरा आणि आईला वाटतं ते खूप सिरियसली केलेत पण ते नाहीत मम्मी सिरियस एवढे जेवढं तुला वाटतंय तेवढं. तुला काय म्हणायचंय. तू चांगली दिसतेस मम्मा. बाय मम्मा. हाय मम्मा. मम्मी बोल ना मम्मी. मम्मी बोल ना मम्मी. मम्मी 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 मम्मी. It was at this moment that he knew. He fucked up. शांत माते शांत. हाय गाईज म्हणा. हाय गाईज म्हणा. 3 तासांनी चहा रेडी आहे. इलायची किती मोठी मोठी दिसते बाई. अरे दीदी ऑस्मोसिस नाही शिकली. आणि तू तिथे इलायची टाकली जी की मम्मीला बिलकुल जमत नाही. तिला वास पण नाही आवडत. मम्मीला तिच्या वाव. हे देऊ का मम्मीला. तुला घे मग. मम्माचा चहा ले लो. आपकी बेटी ने बनाया हुआ चाय. मला कमी वाला थोडासा. कुठला फायनली आयता चहा पिण्यात मलाही खूप आवड आहे. वाह वाह ताज. बरं डबल नाही म्हणायचं. नाही गाईच खरंच चांगला केला चहा त्याने. Meanwhile. आमचं चर्चासत्र संपलंय. खूप 1 तास झालं मम्मी आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या. आता सगळे कामाला लागले. ते जिनी रडतीये. एंड ऑफ डिस्कशन जिनीच्या रडण्याने झाले. सुरुवात कल्याणीने केलेली. तिने जिनीला रडून सोडले. किती पिल्लू असं काय थम्स अप दाखव. ये 1 eternity later. हाय गाईज आत्ताच झाली आहे शॉपिंग. मम्मीला साड्या आणण्यासाठी गेलो शॉपिंग करायला आणि तिथंच मम्मी लवकर आले कारण मम्मी तिकडे अजून साड्या बघतीये. आमच्या झाल्या साड्या तिथं काय मी जास्त शूट नाही केलं कारण मग ते चूज करायलाच वेळ लागलं साड्या ते.
त्याच्यामुळे आता मी घरी येऊन हा पार्ट फक्त शूट करते की झाल्यात. मम्मी आणि मावशीने 2 साड्या घेतल्यात. एक त्यातली वाईन कलर आणि एक असं अबोली कलर टाईप आहे. मी तुम्हाला मम्मी आल्याच दाखवेल त्या साड्या. आणि मला माहीत नाही माझं पोट खूप दुखतं सकाळपासून, काय झालं काय माहिती. त्याच्यामुळे मी लवकर निघून आले. आणि आता मला खूप जास्त भूक लागली कारण दिवसभर काही जास्त खाल्लं नाही. एक चपाती खाल्लेली आणि आता कल्याणी चहा बनवते माझ्यासाठी. आणि आमचा थोड्या वेळाने प्लॅन आहे, कल्याणी आता जाणार आहे त्याच्यामुळे त्याला हेअर कट करायचं आहे. तर मग मी त्याच्यासोबत जाईल, हेअर कट करेल. मी काल बोलले होते करेल मी पण बघू. असं वाटत नाही गरज आहे मला, थोडेसे वाढू द्या वाटतात. पण जर स्प्लिट एंड झाले असतील तर मी काकूंना विचारेल, मी हेअर कट पण करेल. आणि ॲज युजल जिनी तर फोन बघते कारण लेकरांनी खूप दिवसभर अभ्यास केला आहे आणि लेकराचं दुखणं मला ट्रान्सफर झालं आहे. मी असं कसं तरी होतं खूप जास्त असं विकनेस आल्यासारखं झालं. तरी पण मी स्टील शॉपिंगला गेले मम्मीसोबत साड्याच्या. शॉपिंगच्या पुढं काहीच नाही. शाबाश बेटा. चालली आहे साडी शॉपिंग करून. मी सांगते. आणि ही मम्मीनी साडी आणलेली. त्याच्याकडे पण हा नवीन काहीतरी कलर, त्याच्याकडे असं कलर पण होता आणि मला पण खूप जास्त आवडली आहे. ही आयडिया माझ्या इथं कल्याणीने सगळ्यांना चहा केलेला. वाव, चहा याच्यामध्ये काय आहे का? नाही सॉरी. मस्त आहे ना, तुला आवडली का? असा कलर तोपर्यंत आपण ब्रेक घेऊ दे. चहा म्हणजे असं लांबून पण कसं हां, तर मम्मी ही साडी 10 वेळेस बघणार, तर ब्रेक घेऊ. पांढरी कोणती हो हिचा कलर किती लांबून मावशीची पण अशी दिसणार आहे. मावशी वाईन कलर आहे. मावशी लागायच मी चहा पिते आता कारण भूक खूप जास्त लागली मला. अरे फेवरेट पार्लेजी घे ना. तुला हे बिस्किट पुढे सर पण कमी आहे. पण कसं अंगाचे मी वेगळी केली माझी. तरी पण वेगळीच ठेवायची आहे. देवची साबण मग वापरू शकते, चांगली त्याचा पीएच कमी आहे. द्यावं लागणार आपल्याला मॅडमसाठी. चांगलं क्लीन करायचं म्हणजे असं लावायचं नंतर त्याला असं चोळायचं म्हणजे जसं वर स्किन केअर टिप्स चालू. स्किन केअर टिप्स नंतर तो तोंड ते धुवायचं. Meanwhile, गाईज आम्ही निघालो कल्याणीच्या हेअरकटसाठी. एकीच हेअरकट पण आम्ही तिघी चाललो ऑन द वे. जिनी नाही करणार आहे, मी बघल, मी विचार करेल. तरी पण माझे एवढं केस खराब नाही झाले तरी खालून किती ब्लर येत आहे तशी आईल केला तर. मी फक्त ह्या मॅडमला करायचं हेअरकट, त्याच्यासाठी आम्ही सगळेच चाललो. 1,000 years later. काही झालं आमचं हेअरकट डन. चांगलं वाईट आहे तिथं काय मी जास्त शूट नाही केलं, पण कलूचं तुम्हाला घरी जाऊन अरे आणि ह्या मॅडमने कट नाही केला, फक्त तिने केला. आणि आम्ही तिचा कट करून तर वापस निघालो. तिथं पार्लरमध्ये काही नाही जास्त शूट केलं मी. याचे ते काकू बोलत केस हायलाईट केल्यासारखे वाटतात गाईज. लिटरली कट केस आहे तिचे. इकडे बघ कलू, ये काळं कुत्रं.